धामापूर आणि मुरुंबाड दोन्हीही एकाच तालुक्यातील संघ आहेत. संगमेश्वर तालुक्याला खूप मोठा इतिहास आहे. महाराणी येसुबाईंचं माहेर संगमेश्वर आहे. संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी संगमेश्वर आहे. आणि नक्कीच याच संगमेश्वर तालुक्यातील हे दोन संघ आपल्याला बघायला मिळत आहेत. एकीकडे असेल मुरुंबाड संघ तर दुसरीकडे असेल या ठिकाणी धामापूर पाताडेवाडी संघ. बघूया या धामापूर वाघजाई घारेवाडी संघाच्या विजयाचा मानकरी कोण ठरेल. संगमेश्वर तालुक्यातील दोन्ही संघ आहे. इतिहासाची साक्ष देत उभा असणारा नदीच्या त्रिवेणी संगमाच्या पायरीवर संगमेश्वर तालुका आणि त्याच तालुक्यामधील हे दोन संघ. इतिहासाची परिभूमी आहे संगमेश्वर. नक्कीच माझ्या शूर येसुबाईचं माहेर माझ्या संगमेश्वर आहे. माझ्या संगमेश्वरीने अनेक लोककला जिवंत ठेवले आहेत, अनेक संस्कृत्या जिवंत ठेवल्या आहेत आणि त्यामधीलच हे खेळाडू आज या मैदानामध्ये खेळण्यासाठी दाखल झालेले आहेत. खूप मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी बघतोय. लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा NTC स्पोर्ट यांच्या माध्यमातून आपण बघतोय. फायनलची मॅच नक्कीच तुम्हा सगळ्यांच्या माहितीसाठी आपल्या विभागातील आगासन संघ स्वर्गीय रतनबुवा चषकाच्या फायनल मध्ये पोहोचलेला आहे आणि नक्कीच संपूर्ण आगासनकरांसाठी ही एक आनंदाची गोष्ट असेल. खूप वर्षानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी या मॅच कडूया. फायनल मॅच आपण या ठिकाणी बघतोय. जोगळे स्मृती 11 मुरुंबाड विपक्ष पाताडेवाडी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. राकेश जोगळेला आपण बघू शकणार आहोत. फलंदाजी मार्कवर अजय. या ठिकाणी पहिला चेंडू मिस्टर एक्स्ट्रा येतोय. या ठिकाणी पहिला चेंडू मिस्टर एक्स्ट्रा येतोय राकेशच्या स्वरूपाने. नक्कीच राकेशवर सुद्धा दडपण आहे. मागील सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती अजयने. सुंदर 2 षटकार ठोकत आपल्या संघाला विजयाची चाहूल लावून दिली होती. आता मात्र पुन्हा एकदा तेवढाच चांगला फटका आहे. मिड ऑफ क्षेत्राच्या बाजूने हा फटका होता. 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच चांगली फलंदाजी आपण या ठिकाणी बघतोय. वैयक्तिक पहिलं षटक चालू असताना एकेरी धावाने या ठिकाणी धावा उभारण्यात यश मिळते या ठिकाणी अजयला. राकेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. कंजूस गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आता मात्र तेवढा चांगला फटका आहे परंतु या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा बाहेर फेकला जातोय. मॅग्निफिशियंट चौकार या ठिकाणी अजयच्या बॅट मधून. सेमी फायनल आणि फायनल मध्ये काय फलंदाजी करतोय अजय. पाताडेवाडी संघाच्या अपेक्षा खूप उंचावल्यात. आजच्या घारेवाडी चषकाच्या फायनलच्या स्पर्धेसाठी विजेतेपदाचा मानकरी कोणता संघ ठरेल यासाठी लागलेली ही लढत आहे आणि नक्कीच मॅच रोमांचक होईल. यात काय वाद नाही, गडी काय बाद नाही. पुन्हा एकदा सज्ज होईल हा गोलंदाज राकेश जोगळे. पुन्हा एकदा या ठिकाणी झेलबाद होण्याची शक्यता आहे परंतु गचाळ क्षेत्ररक्षण केलं जातं. या ठिकाणी झेल झाला असता परंतु कॅचचा अंदाज आलेला नाही या क्षेत्ररक्षकाला परंतु पळून 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश मिळतंय. नक्कीच आपण जर या खेळाडूचा अंदाज घेतला तर थर्ड मॅन पॉइंट, कव्हर पॉइंट अशा प्रकारे फटके येत नाही परंतु स्क्वेअर लेग, शॉर्ट लेग, बॅकवर्ड शॉर्ट लेग, लॉंग ऑफ या बाजूने या ठिकाणी फटके खूप मोठे आहेत. पकडावडी संघाचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. खूप चांगला संघ आपला आहे. भविष्यात मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपला संघ आपण टाकावा कारण चांगला संघ आहे, चांगली संघ बांधणी आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. मिडॉनच्या बाजूने हा फटका होता. चांगला क्षेत्ररक्षण केलं जातंय. सुंदर सुंदर गोलंदाजी. राकेश चांगलं कमबॅक करतोय. धावसंख्या झालेली आहे ती 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. उर्वरित काही चेंडू बाकी आहेत. राकेशवर या ठिकाणी आक्रमण चढवलं जातंय. अजय चांगली फलंदाजी करतोय. अजयने सेमीफायनल मध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती तशीच या ठिकाणी धमाकेदार फटकेबाजी आपल्याला फायनलच्या सामन्यामध्ये सुद्धा अजय कडून बघायला मिळते. मॅच रंगतदार होईल यात काही शंका नाहीये. अनिकेत स्ट्राइक एंडला आपण अनिकेतला बघू शकणार आहोत. जर आपण बघितलं शॉर्ट लेग, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, काव कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक वाढवलाय. नक्कीच क्षेत्ररक्षणाचं चक्रव्यूह या ठिकाणी गोलंदाजाकडून रचलं जात आहे.
विकेट मिळवण्यासाठी हुकमाचा एक्का अजयला आपल्याला या ठिकाणी बाद करणं गरजेचं आहे. आता मात्र चांगला चेंडू आहे, अप्रतिम, परंतु या ठिकाणी एक धाव मिळेल या चेंडूवर. धावसंख्या पुढे सरसावत चाललेली आहे. धावसंख्या होते 11. थोडंसं महागडं षटक म्हणायला काही हरकत नाही राकेशचं. अजय चांगली फलंदाजी करतोय. अजय सारखा हुकमी एक्क्याला आपल्याला बाद करणं गरजेचं आहे, धक्का देणं गरजेचं आहे पाताडेवाडी संघाला. परंतु बुरुंबाड संघ सुद्धा कमी नाही. बुरुंबाड संघाकडे मॅन फ्रॉम ISPL प्रदीप जोगळे आहे. सुंदर चेंडू, अप्रतिम, काय चेंडू आहे बघा. थोडासा लेगे स्टंप वरून आतमध्ये आलेला चेंडू आहे. धावसंख्या 11 वर स्थिरावलेली आहे. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस ऑफ विकेट 11 रन्स ऑन स्कोर बोर्ड. खूप चांगल्या पद्धतीची या ठिकाणी गोलंदाजाने केली. त्याचप्रमाणे एकेरी दुहेरी धावा धमा करत या ठिकाणी 11 धावा स्कोर बोर्डवर उभ्या केलेल्या आहेत फलंदाजाने. नक्कीच पाताडवाडी संघाने आज संघर्ष केलेला आहे. चांगल्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी या ठिकाणी अजय कडून बघायला मिळाली. आता मात्र गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम ISPL, मॅन फ्रॉम बुरुंबाड प्रदीप जोगळेला आपण या ठिकाणी बघू शकणार आहोत. या खेळाडूचं कौतुक संपूर्ण मॅचभर झालेलं आहे, कारण आपल्या खेळाच्या जोरावर तेवढं त्याने सगळ्यांना प्रसन्न केलेलं आहे. नक्कीच प्रदीप हे उंचपुरा शरीरयष्टीचा चांगला गोलंदाज आहे. मोठमोठ्या स्पर्धांचा अनुभव आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी या खेळाडूने गाजवली होती, सुप्रीमियर ट्रॉफी या खेळाडूने गाजवली होती. तोच प्रदीप जोगळे आपल्याला या ठिकाणी या घारेवाडी चषकाच्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दिसते. आपल्या वाढीसाठी, आपल्या वाढीच्या अस्मितेसाठी, आपल्या वाढीच्या संघर्षासाठी प्रदीप जोगळेला आपण ऑन मार्क गोलंदाजीवर बघू शकणार आहोत. पहिला चेंडू घेऊन दुसऱ्या षटकाचा सज्ज होईल प्रदीप जोगळे. आणि नक्कीच खासियत ही गोष्ट असेल की हे जे सर्व खेळाडू खेळतात बुरुंबाड गावामध्ये, बुरुंबाड संघामध्ये, ते एकाच जोगे कुटुंबातील आहेत, म्हणजेच एकाच घराण्यामधील हे खेळाडू आहेत. आणि नक्कीच हा तिसरा संघ ठरेल महाराष्ट्रामधील की एकाच घराण्यामधील खेळाडू एकाच संघामध्ये खेळतात. वाढीतील पण नव्हे तर संघामधील खेळाडू हे एकाच कुटुंबातील. चला स्पीडअप घ्यायचं आहे. प्रदीप जोगळे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. चांगली गोलंदाज आहे बघा, काय गोलंदाजी केली जाते, अप्रतिम, सुंदर गोलंदाजी. आखूड टप्प्यावर गोलंदाजी केली जाते, रोखून ठेवलं जातं या ठिकाणी फलंदाजांना. नावाला साजेचा खेळ या ठिकाणी प्रदीप जोगळेकडून बघायला मिळते. राकेशने 11 धावा खर्च केलेला आहेत, परंतु प्रदीपने चांगलं कमबॅक केलंय. अजयला मात्र नॉन स्ट्रायकिंगला या ठिकाणी ठेवलं जात आहे. आणि या ठिकाणी पंच नक्कीच आता हात फैलावतील. मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपाने या ठिकाणी ही एक धाव मिळेल. धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा पुढील चेंडू बघा, गुड लेंथ वरून आपटला जातोय चेंडू, कारण प्रदीपला माहितीये फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी घेतोय. शफल केलं जात आहे, फलंदाज बाद होण्याची शक्यता आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या ठिकाणी झेल टिपला जातोय, फलंदाज बाद. खूप सुंदर विकेट प्रदीपच्या गोलंदाजीवर बघायला मिळालं. DJ खेळाडूंसाठी आयोजित केलेले आहे. एक प्रोफेशनल लुकआउट देण्याचं काम या मंडळाने केलेलं आहे. प्रदीप जोगळे चांगली गोलंदाजी केलेली आहे प्रदीपने. नक्कीच आपल्या संघाची कमान आपल्या खांद्यावर घेऊन आपला संघ चांगल्या पद्धतीने कसा या स्पर्धेमध्ये उतरवता येईल आणि नक्कीच त्याने उतरवल्या. सगळ्यात लेट एंट्री या संघाला मिळाली आणि चांगला संघ आहे. ग्रामीणमध्ये सुद्धा यांचा संघ चांगली कामगिरी करतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, परंतु आज स्वतःच्या कुटुंबाचा संघ या ठिकाणी प्रदीपने मैदानामध्ये उतरलाय आणि चांगली कामगिरी त्यांच्या संघाकडून बघायला मिळते. स्वतः मार्गदर्शक उल्हास जोगळे सुद्धा आनंदी असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. पुन्हा एकदा नवीन फलंदाज या ठिकाणी नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये येतोय. अंकुशला आपण बघू शकणार आहोत. आता मात्र चांगला फटका आहे, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पॉईंट क्षेत्राच्या दिशेने बघायला मिळते. चांगला फटका होता पॉईंटच्या दिशेने हा, परंतु या ठिकाणी या फटक्यावर 2 धावा मिळणार आहेत. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झालेली आहे 14 धावा. दुसरं षटक प्रदीप अतिशय कंजूस गोलंदाजी करतोय. नक्कीच मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे. एकदा गोलंदाज सज्ज होईल. काय चेंडू आहे, अप्रतिम. थोडासा ऑफकेटर प्रदीपच्या गोलंदाजीमधून व्हेरिएशन बघायला मिळते. नक्कीच का मी एवढ्या मोठ्या पटलावर जाऊन खेळतो त्याचं प्रात्यक्षिक प्रदीप कडून आपल्याला बघायला मिळते. चांगली गोलंदाजी प्रदीप करतोय, रोखून ठेवलं जाते. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये अजूनपर्यंत प्रदीपने फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे टिचून खचून गोलंदाजी केली जाते. एक एक चेंडू वेचून टाकला जातोय.
आणि आता मात्र चांगला चेंडू आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय, एक धाव पूर्ण करण्यामध्ये यश मिळते, दुसरी ही धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि या ठिकाणी 2 धाव मिळतात, धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचते. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, 17 वर जाऊन पोहोचते. खूप कंजूस गोलंदाजी, चांगला कमबॅक केलं या ठिकाणी मुरुंबाड संघाने. आणि आता मात्र लो फुलटॉस चेंडू आहे, चेंडू हवेत आहे, झेलबाद होण्याची शक्यता होती. बॅकवर्ड शॉट लेग क्षेत्राच्या दिशेने हा चेंडू होता. एक धाव पूर्ण केली, ही दुसरी धाव पूर्ण करण्यामध्ये या ठिकाणी यश मिळतंय आणि नक्कीच या ठिकाणी फलंदाज बाद होईल. षटक मात्र समाप्त होतंय. षटकाच्या समाप्तीनंतर पंच आताच्या धावा किती? 3. पंचांनी 3 धाव घोषित केलेल्या आहेत, धावसंख्या 20 झालेली आहे. म्हणजे टोटल 21 धावांचं विजय लक्ष्य या ठिकाणी मुरुंबाड संघासमोर आहे. नक्कीच खूप चांगली लढत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली. 21 धावांचं विजय आव्हान या ठिकाणी मुरुंबाड संघासमोर आहे. पाताळेवाडी संघाकडे सुद्धा तेवढे चांगल्या दर्जाचे गोलंदाज आहेत आणि प्रदीप जोगळे आज त्याच्याकडून सुद्धा फायनलच्या मॅच साठी खूप अपेक्षा असेल. अमोल असेल, प्रदीप असेल, आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं प्रदर्शन त्यांच्याकडून बघायला मिळालं. कौतुक आहे सर्व खेळाडूंचं, कौतुक आहे पाताळेवाडी संघाचं. अजयने बॅटिंग केली, अंकुशने चांगली गोलंदाजी केली, अंकुशने चांगली फलंदाजी केली. एकंदरीत आजचे फायनलच्या या घारेवाडी चषकाचा मानकरी कोणता संघ असेल हे आपल्याला थोड्याच वेळात समजेल. तोपर्यंत ऐकूयात आपण मधुर संगीत डीजे. लाईन्स पण आहेत त्यांचं या ठिकाणी खरंच खूप कौतुक आहेत. शुभम चव्हाण, आकाश चव्हाण आणि कंपनी, खरंच खूप आपलं कौतुक आहे. आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपली मेहनत या ठिकाणी, पडद्यामागचे कलाकार हेच असतात. कारण का स्पर्धा कोणी एकट्या दुकट्यामुळे यशस्वी होत नाही, अशा पडद्यामागच्या कलाकारांमुळे ही स्पर्धा यशस्वी होते. मॅच कडे वळणार, गोलंदाजी मार्कवर, बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय हर्षद आणि फलंदाजी मार्कवर आपण बॅटर बघू शकणार आहोत प्रदीप जोगळे. चांगलं या ठिकाणी पुढे सरचा होऊन स्टेट डाईव्ह प्रदीपच्या बॅट मधून बघायला मिळाला. एक धाव पूर्ण केली जाते. नक्कीच एक धावेने श्री गणेश आलाय. आक्रमकपणा येतोय गोलंदाजामध्ये, क्षेत्ररक्षणामध्ये, फलंदाजामध्ये. आता मात्र या ठिकाणी अमोल जोगेला आपण स्ट्राईक एंडला बघू शकणार आहोत. अमोलने सुद्धा या ठिकाणी चमकदार कामगिरी केलेली आहे आजच्या दिवसामध्ये. वेगवान चेंडू होता हर्षद याचा. या ठिकाणी सुंदर लेग बघायला मिळाला. आखूड टप्प्याचा चेंडू होता, अप्रतिम. पुन्हा एकदा एक धाव मिळते या फटक्यावर. वेग, भन्नाट वेग आहे गोलंदाजाला, अप्रतिम गोलंदाजी केली जाते.
अंधार होत चाललाय आणि गती सुद्धा गोलंदाजीची वाढत चालले. काय गोलंदाजी करतोय हर्षद आणि नक्कीच प्रभावित केले पूर्ण दिवसामध्ये आपल्या संघाला या ठिकाणी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. प्रदीप जोगळेला आपण जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. मॅन फ्रॉम ISPL, मॅन फ्रॉम मुरुंबाड, रत्नागिरीचा एक अनमोल रत्न प्रदीप जोगळे मैदानामध्ये आहे आणि या ठिकाणी फुलटॉस चेंडू आहे, झेलबाद होण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी मोठा मासा गळातून सुटलेला आहे. चौकार येतोय. बच्चा तूने क्या कर दिया ना मुन्ना, ना ऐसी गलती मत करना वरना भरना पडेगा जुर्माना. मोठा विकेट या ठिकाणी सोडलंय. प्रदीप जोगळेची कॅच सोडलेली आहे. नक्कीच मोठा धक्का बसला असता. स्वतःच्या क्षेत्ररक्षकावर या ठिकाणी नाराज होतोय क्षेत्ररक्षक. 4 धावा येतात. मॅग्निफिशंट चौकार आलाय. जीवदान मिळतंय या ठिकाणी प्रदीपला. धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 6. खूप सुंदर गोलंदाजी. आता मात्र चांगला फटका आहे. चेंडू हवेत आहे. झेलबाद होण्याची शक्यता आहे. अरे ना मुन्ना, ना मुन्ना, मुन्ना के साथ ये क्या हो रहा है? मुन्ना को गन्ना लाके दे दो. या ठिकाणी अतिशय खराब क्षेत्ररक्षण. सलग दुसऱ्यांदा सुवर्ण संधी आली होती परंतु अंधार झाल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा अंधार आलेला आहे, डोळ्यांवर अंधार आलेला आहे. क्षेत्ररक्षकाकडून चूक होते. 2 धावा या चेंडूवर मिळणार आहेत. खूप मोठी चूक या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून होते. स्वतःच्या क्षेत्ररक्षकांवर या ठिकाणी नाराज होताना दिसतोय परंतु असू द्या, चुका होतात. चुकांना सुधारत पुढे आपण गेलं पाहिजे. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आहे. प्रदीप सारख्या फलंदाजाला आपण जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. मला 2 वेळा तुम्ही जीवदान दिलं त्यामुळे मी तुम्हाला अनुदान दिल्याशिवाय राहणार नाही आणि प्रदीप कडून या ठिकाणी अनुदान मिळतंय. षटकार येतो. मॅग्निफिशंट चौकार. षटकार DJ. चढवलं जातंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. चांगला क्षेत्ररक्षण आहे. वन बाउंड चेंडू सीमारेषा पार जातोय. प्रदीपचे बॅट या ठिकाणी बोलते. 2 जीवदान देऊन पुन्हा एकदा पाताडेवाडी संघाला या ठिकाणी अनुदान दिलं जातंय धावांचं. मॅग्निफिशंट चौकार येतोय. संपून टाकले मॅच. 3 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट बॅटिंग. काय बॅटिंग केले. अप्रतिम प्रदर्शन प्रदीप कडून. सुंदर देखण्याजोगी. नक्कीच जर तो झेल टिपला असता तर चित्र काही वेगळं असतं आणि नक्कीच प्रदीपने 2 झेल सोडल्याच्या नंतर पूर्ण मॅचचं चित्रच पलटून टाकलेलं आहे. सामनाच पलटून टाकलेला आहे. क्षेत्ररक्षकाला आज रात्रभर झोप लागणार नाही. 7 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. आणि पुन्हा एकदा शफल केलं जात आहे आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. अमोलला माघारी जावं लागेल. सुंदर फटका होता. मिड विकेट क्षेत्राच्या बाजूने हा फटका आला होता. अप्रतिम. 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. मुरुंबाड संघाकडून या ठिकाणी विजयांचा आगाज होतोय. फायनलची मोहर, फायनलचा सुगंध त्यांच्या खेळाडूंना दरवळतोय. विजयाचा जल्लोष त्यांच्याकडे केला जातोय आणि नक्कीच या ठिकाणी राकेश जोगे फलंदाजी मार्कवर येईल. नेक्स्ट बॅटर क्रमांक 2 वर राकेश जोगे फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय आणि आता मात्र सुंदर फटका आहे आणि या ठिकाणी हा येतोय षटकार. षटकाराने या ठिकाणी विजयाची मोहर लावले आणि वाघजाई क्रिकेट क्लब गारेवाडी पर्व